नमस्कार मित्रांनो, कसे सगळे मस्त मजेत. तर काय विषय झाला तुम्हाला सांगतो. चॅनल जे आपले बंद आहेत का, बंद झालेले जे चॅनल आहेत, जो मेन चॅनल होता आपला ब्लॉगचा, ज्याचे सबस्क्रायबर आता 9 लाख प्लस झालेले आहेत सबस्क्रायबर. तर तो चॅनल, त्या चॅनलची डेट काल 13 तारखेला अपील करायची डेट होती. रिअपील म्हणजे 3 महिना आपण थांबलो चॅनल चालू होणे, म्हणजे चालू आहे चॅनल, त्याचे जे पैशाचे चिन्ह आहे ना ते बंद झाले. तर यूट्यूबने 3 महिन्याचा पिरियड सांगितला होता थांबा म्हणून. अपीलची डेट 13 तारखेला दिली ती आताची जुलैमधली. मग मी 13 तारखेला खूप खुश सगळेजण की बाबा आता अपील करायचं आणि आता चॅनल्स येणार. आणि मग मी आता कुठल्या पण गोष्टीची बघा किंमत, ज्यावेळेस गोष्ट जवळ असते त्यावेळेस किंमत नसते, ज्यावेळेस नसते त्यावेळेस किंमत असते. असं चॅनल बाबतीत पण माझं झालं. गेले 3 महिने झालं यूट्यूबवरून पेमेंट नाही आहे, चॅनल नाही, तर कसे कसे दिवस काढतोय माझी मला माहिती आहे. मग त्या गोष्टीची खरी किंमत काय होती ती कळते. मग ज्यावेळेस आता दुसऱ्यांदा ती गोष्ट माझ्या हातात येणार आहे, तर त्यावेळेस त्या गोष्टीचं नियोजन कसं लावायचं, काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी म्हणजे असं डोक्यात करून फिक्स करून ठेवल्या होत्या की बाबा आता चॅनल आला की त्याच्यावरती एवढं काम करायचं, चांगलं एवढं चांगलं काम करायचं की लवकरात लवकर 3-4 महिन्यामध्येच घराचं नियोजन करायचं, हे नियोजन करायचं, ते नियोजन, म्हणजे असं म्हणजे एवढं डोक्यात प्लॅन करून ठेवले होते. आणि परवा दिवशी 13 तारखेला मी अपील केला तो अपील जे असते त्यांचं ते अपील केलं आणि त्यांनी पुन्हा रिजेक्ट केलं. 3 वेळा रिजेक्ट केलं. एकतर मागच्या 3 महिन्यापूर्वी 2दा रिजेक्ट केलं आणि काल पण एक रिजेक्ट केले त्यांनी. तर त्यांचा असा प्रॉब्लेम आहे की तुमचा कुठला तरी अजून एक चॅनल बंद आहे असं ते सांगते, त्याच्यामुळं हा पण बंद ठेवला जातो या. मग कृष्णाचा चॅनल बंद आहे, पूजाचा बंद आहे, दुसरा फक्त तुमच्यासाठी तेव्हा कॉमेडी व्हिडिओ टाकत होता तो पण बंद आहे. मग तो चालू करायला गेलो तर तो सांगेल याचं नाव, हा चालू करायला गेलो तर तो सांगेल त्याचं नाव, म्हणजे असं टोटली असं सर्कल गोल बनलेलं आहे. आता कालपासून मला एवढं टेन्शन आलं आहे का, तर हे जर असं सर्कल जर बनलं ह्याच्यामुळती त्याच्यामुळती, तर हे चॅनल्स कधीच चालू होणार नाहीत अशी कालपासून भीती वाटायला लागली या. आणि आता येणाऱ्या 19 तारखेला कृष्णाचा आणि दुसऱ्या चॅनलचा अपील डेट आहे. ती पण रिजेक्ट झाली, हे पण रिजेक्ट, ती पण रिजेक्ट, तर मला हे चॅनल्स कायमचेच बंद करावे लागतील, गमवावे लागतील. आणि ज्या काही गोष्टी आहेत ते पुन्हा शून्यापासून चालू करावं लागेल. म्हणजे कालपासून एवढं डोक्याला टेन्शन आलं की आता पुन्हा म्हणजे ॲक्च्युली 6-7 वर्ष मी मागं गेल्यासारखं झालं आहे सगळं पहिल्यापासून. म्हणजे तिथून पुढं मग माझा स्ट्रगल, तिथून पुढं सगळ्या गोष्टी चॅनलवरती काम, तिथून पुढं मग गाडीचे हप्ते हे ते, मग तिथून पुढं घरदार, याच्यात मला कमीत कमी 2 वर्ष तरी जातील. आणि चॅनल जर आले तर ह्या सगळ्या गोष्टी मी 6 महिन्यामध्ये कंप्लीट करणार आहे. त्यासाठी घरच्यांनी सांगितलं देवाला जा, वार पाळ, हे कर ते कर. ठीक आहे, मग मी घरच्यांचं ऐकलं, देवाला गेलो, त्या महाराजांनी अंगठी दिली घालाय, खडा दिला, गळ्यातलं हे बघा हे घातलं, ते ताईत घातलंय, नॉनव्हेज पाळलंय, गेले महिना झाला, रोज जाऊन देवाला वात लावतोय, तेल घालतोय, पाया पडतोय.
म्हणजे मला समजा नाही नक्की काय करावं. देवधर्म करून चॅनल्स माघारी येतील का अजून त्यासाठी वेगळं काय करावं लागेल. डोक्यामध्ये हजारो प्रश्न यायला लागलेत. काय करू काय. आणि मी माझ्या मनाची हे पण तयारी ठेवली की जर नाही चॅनल्स आले, आता जे चॅनल्स चालू आहेत त्याच्यावरतीच थोडीशी मेहनत घ्यायची. तुझं काय म्हणणं पूजा? येते की चॅनल, थोडा विश्वास ठेवा. काल पण आमच्या आप्पा गेले तर कुठले तरी एक काय बघणारे महाराज असते, ते म्हणले काळजी करू नका, आज रात्री 8 वाजेपर्यंत चॅनल येणार तुमचे. काल नाही झाले. हे ज्या महाराजांनी खडा तरी हे आप्पा जे म्हणले की आज आणखीन जाऊ. आता यूट्यूबने डेटच 19 तारीख दिली तर कुठनाचा बाप 19 तारखेच्या आधी ते चॅनल आणू शकतो का? हे जे खडा आणि हे जे गळ्यातलं घालायला दिले त्या महाराजांनी पण 6 तारीख दिली होती. आणि चॅनलची नव्हती दिली 6 तारीख. शुभ काय शुभ तर होईल कार्य एवढंच बोललेत. शुभ कार्य काहीतरी होईल, हम्म. तुमचं बंद पडलेलं काम चालू होईल हे सांगितलं ना. मग माझं काय काम बंद पडलं? मी काय गारी गारी ऐकतोय काय? गारी घर नाही ती युट्यूबच त्याला पण करतोय काय ना. तर अडचण हे असतं. हं. थांबा जरा. न त्या देव पण दिवशी वरनं परीक्षा घेतो. तुमच्याकडे पैसा होता तेव्हा तुम्ही हेच केलं का नाही? तुमच्याकडे आता नाही, मग ती देव परीक्षाच घेतोय ना तुमची. हा का, म्हणजे काय रस्त्यावाल्याशिवाय सोडायचंच नाही का? नाही, एवढं पण नाही. देव चांगला पण देऊन पण बघतो सगळंच करतो. ते आता म्हणतात बघा. मला तर आता तुम्हाला सांगतो, म्हणजे असा विश्वासच राहिला नाही कशावर. मेहनत करा स्वतः. मग काय करायचं? आपण रान घेऊ दुसऱ्याचं करायला. हा, हं? तुम्ही करचाल का? जाऊ गावाकडं. तुम्ही करचाल का? पण सवय लागली. वेळ आल्यावर काही पण करावं लागतं. किती वाजलेत किती? काय माहिती. पोरीला आणायला जा बरं शाळेत. हे टाइम किती मिनिटं टायमिंग आहे? किती मिनिटं? दुसरं नाही कळत. 12:30ला शाळा सुटते पिवळीची. किती वाजल्यात? 12:27. किती मिनिटं टाइम आहे पिवळीची शाळा सुटायला पूजा? नाही सुटतच आता. तसलं मी उत्तर देऊ नको. 12:30 जाते घरात ना. आता किती झाल्यात? ती तुम्ही सांगितले की ती पुढचा आकडा नाहीत कळत. हे किती झाले आता? ती 2 आणि 7 आहेत. किती झालं मग? इकडं 12 आहेत. हा, असलंच कळतं मला. कोणी विचारलं तर मी तेवढं आकडं सांगते पुढचं. व्हेरी गुड. जा उत्तर जा पोरीला आण जा. आणि ठीक आहे, टेन्शन घेऊ नका. देवावरती विश्वास ठेवा. तुमचा चॅनल येतोय एवढंच सांगते. बरं ठीक आहे, जा 2 मिनिटात सुटेल शाळा तिची.